तिकीट काउंटर आहे. तर ही आता आम्ही अशी 55 रुपयाची तिकीट काढलेली आहे. वेलकम टू द कोस्टल अँड मरीन बायोडायव्हर्सिटी सेंटर. ठाणे खाडीतील पक्षी, बर्ड्स ऑफ ठाणे क्रीक. भरतीच्या वेळेचे सगळे हे लो टाईडच्या वेळेला समुद्र जीवनाचे उगम स्थान. बघा असा हा मासा, हे सगळे असे मासे वेगवेगळे असे दाखवलेले आहेत. हे आपण इथे समजा आणून या इथे असं हे ड्रॉप करतो. मरीन मॅमल्स ऑफ इंडिया. या फिश टँकमध्ये बघा हे असे वेगवेगळे असे मासे आहेत. आपण आपल्या पृथ्वीस कसे वाचवू शकतो. फ्लेमिंगोचा जो स्पॉट आहे तिथे चाललो आहोत. अशी 2 व्हीलर पार्किंग वगैरे आहे. पण ठाणे क्रीक, फ्लेमिंगो सँच्युरी, फ्लेमिंगो पॉईंट, ठाणे खाडी आंतरराष्ट्रीय महत्त्वाची पाणथळ जागा. पुढे आपल्याला ते जेट्टी दिसत आहे. फ्लोटिंग असा हा पाथवे तयार केलेला आहे. कॉन्क्रीटचा जो काही पाथवे हा इथपर्यंतच आहे. फ्लेमिंगोस दाखवेन. नमस्कार मित्रांनो, मी आता आलो आहे घनसोलीमधल्या कोस्टल अँड मरीन बायोडायव्हर्सिटी सेंटरमध्ये. तर इथे आपण आता बघणार आहोत म्युझियम आहे आणि मरीन लाईफबद्दल काही सगळे इन्फॉर्मेशन आहे. आणि पुढे गेल्यावर ती जेट्टी आहे, तिथून बघूया आता आपण फ्लेमिंगो आपल्याला दिसतात का ते. चला तर. आता आतमध्ये आलो तर ह्या साईडने इथे जर बघाल तर इथे बघा हे असं तिकीट काउंटर आहे. इथल्या तिकीट काउंटरवरती तुम्ही तिकीट काढून आतमध्ये प्रवेश करू शकता. याच्यावरती बघा सगळे हे तिकीटचे जे चार्जेस दिलेले आहेत. ठाणे क्रीक फ्लेमिंगो सँच्युरी आहे इथे. तर ही आता आम्ही अशी 55 रुपयाची तिकीट काढलेली आहे. बघा हे बायोडायव्हर्सिटी सेंटर, मरीन, कोस्टल अँड मरीन नेचर इन्फॉर्मेशन सेंटर. आपण आता आतमध्ये प्रवेश करत आहोत. तर इथे बघा हा सुंदर असा 3D फोटो लावलेला आहे. हा फ्लोरिंगमध्ये आहे. बघा हा कासव दिसत आहे आपल्याला, बाकी फिश. म्हणजे सुंदर असं हे एक म्युरल आहे. हा फिशचा स्टॅच्यू पण बघा किती असा मस्त आहे. आणि नंतर मग ह्या इथे बायोडायव्हर्सिटी, द व्हरायटी ऑफ लाईफ, 1.8 मिलियन स्पीसीज ऑन प्लॅनेट. सगळे असे स्पीसीजबद्दलची संपूर्ण अशी ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. वेलकम टू द कोस्टल अँड मरीन बायोडायव्हर्सिटी सेंटर. पण बघा हे 3D वॉल आहे. हे तुम्हाला डेप्थमध्ये सगळं, फोरग्राऊंडमध्ये, बॅकग्राऊंडमध्ये असं सगळं ते दिसत आहे. असा सगळा हा इफेक्ट येत आहे. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे इथे सगळे हे कोस्टल्स फिशेस आणि व्हेरायटीज दाखवलेले आहेत. मॅनग्रूव्ज, द फॉरेस्ट ऑन स्टिल्स. हे पण बघा हे मॅनग्रूव्ज कॉम्बॅट पॉल्युशन. तर मग इकडे पण ह्या मॅपवरती दाखवलेलं आहे. मुंबई, रत्नागिरी, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, सीमंद्रा, ओडिसा आणि सुंदरबन आणि अंदमान निकोबार आयलंड. व्हाईट थ्रोटेड किंगफिशर. Mangroves are the nurseries for fish. Mangroves support livelihoods. The intertidal zone. लो टाईडच्या वेळेला हे बघा हे सगळं असं आपल्याला दिसतं. हे पॉज करून तुम्ही वाचू शकता. भरतीच्या वेळी पाण्याने व्यापलेले व ओहोटीच्या वेळी उघडे पडणारे क्षेत्र म्हणजे
आंतरभरती क्षेत्र. मराठीमध्ये पण इथे बघा संपूर्ण अशी सुंदर माहिती दिलेली आहे, तर तुम्ही पॉज करून वाचू शकता. बघा हा क्रॅब, स्नेल, बेडूक. बेडूक पण बघा कसा एक रंगीबिरंगी असा सुंदर आहे. म्हणजे भरतीच्या वेळेचे सगळे हे फिशेस आणि बाकी सगळे दाखवलेले आहेत. गाळाचे पट्टे महत्त्वाची परिसंस्था आहेत. हे बघा हे सगळे पक्षी दाखवलेले आहेत इथे. नंतर मग हा ठाणे खाडीतील पक्षी, बर्ड्स ऑफ ठाणे क्रीक. इथे पण बघा हा 3D पक्षी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्रीचर्स ऑफ द नाईट, हे रात्रीच्या वेळेला दिसणारे प्राणी आहेत, निशाचार प्राणी. ॲट द नाईट मँग्रोव्ज अँड वॉटर्स आर फुल ऑफ लाईफ, फायरफ्लाईज दॅट फिल द एअर. इथे पण बघा आहे सुंदर. नेचर डिस्कवरी ट्रायल, मुंबई अँड इट्स विसिनिटी ऑफर मेनी ऑपॉर्च्युनिटीज टू एक्सपिरियन्स अँड ॲप्रिशिएट द ब्युटी ऑफ नेचर. हे बघा हे निसर्ग भ्रमण पायवाट. मुंबईत व सभोवताली निसर्ग अनुभवाच्या व त्याचा आनंद घेण्याचा अनेक जागा आहेत. आपण इथे आहोत. इथे बघा आपण इथे आहोत. एलिफंटा बेट, हे एलिफंटा बेट आहे. नंतर मग संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. इथे जर बघाल तर हे बघा हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. आणि महाराष्ट्र निसर्ग उद्यान, महाराष्ट्र नेचर पार्क. तर हे महाराष्ट्र नेचर पार्क आहे. तर ह्या म्युझियममध्ये बघा इथून असं आपण संपूर्ण असं हे इथे हे पाहिलं आहे. आता ह्या दुसऱ्या सेक्शनमध्ये आपण आता जात आहोत. इथे ओशन्स आर द क्रेडल ऑफ लाईफ, समुद्र जीवनाचे उगम स्थान. सिल्वर पॉम्फ्रेट, हे बघा चंदेरी पापलेट इथे दाखवलेले आहेत. नंतर मग सी स्टार, तारा मासा हा दाखवलेला आहे. बघा असा हा मासा, हे सगळे असे मासे वेगवेगळे असे दाखवलेले आहेत. सीरफिश, बांगडा, खाण्यास प्राधान्य असलेला हा बांगडा मासा आहे. 15 ते 200 मीटर खोल पाण्यात छोट्या गटात राहतो. सिंगिंग ऑफ द ब्ल्यू व्हेल. बघा मरीन मॅमल्स ऑफ इंडिया, हे सगळे असे मरीन मॅमल्स इथे दाखवलेले आहेत. त्याची नावं दिलेली आहे आणि त्याच्याबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग इथे जर बघितलं तर हे बघा हे असं कोस्टल अँड मरीन डायव्हर्सिटी ऑफ महाराष्ट्र. तर इथे जर हे बघितलं ड्रॉप हिअर, ड्रॉप हिअर, हे असं काहीतरी इथे गेम टाईप आहे. अच्छा, म्हणजे इथे जे इथे आणून ड्रॉप केलं तर त्याचं संपूर्ण इन्फॉर्मेशन, त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. आता हे आपण इथे समजा आणून या इथे असं हे ड्रॉप करतो. हे बघा क्षारांचे उत्सर्जन, इथे पूर्ण ह्याची अशी ही इथे फोटोग्राफ आहे आणि त्याची इथे ही माहिती दिलेली आहे. हे आपण इथे असं ड्रॉप करूया.
आराम करण्याची त्यांची ही खास पद्धत आहे. तर इथे सगळी अशी ही इन्फॉर्मेशन ऑफ टाइप्स ऑफ फ्लेमिंगोज. फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्ष्यांचे प्रकार. इथे स्पेलिंग मिस्टेक झाली, इथे बरोबर आहे हे. तर ह्या इथे तुम्ही आलात तर बघा हे सगळं असं इन्फॉर्मेशन आहे. ह्या इथे ह्या हॉलमध्ये सुद्धा बघा हे असं संपूर्ण असं हे दाखवलेलं आहे. तर त्या इथून ह्या हॉलमधनं आल्यावरती बघा ह्या इथे हा असा दुसरा एक हॉल आहे. इथे पण आपण आता एक एक करून बघणार आहोत. कोरल रीफ्स, सी लेवल राईज, कोस्ट लाईन्स प्रोटेक्शन, मॅनग्रोव्ज, खारफुटी, क्लायमेट चेंज, हे सगळं इथे सगळं असं हे इन्फॉर्मेशन अशी दिलेली आहे. हे तुम्ही पॉज करून बघू शकता. नंतर इथे पण बघा ही अशी सुंदर अशी ही फिश टँक आहे. तर इथे बघा ही अशी फिश टँक आहे आणि ह्या फिश टँकमध्ये बघा हे असे वेगवेगळे असे मासे आहेत, फिशेस आहेत. आपण आपल्या पृथ्वीस कसे वाचवू शकतो? हाऊ कॅन वी हेल्प सेव्ह आवर ब्ल्यू प्लॅनेट? हे बघा हे सगळी ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सगळे सिम्बॉल्स आहेत. तर मित्रांनो आता या म्युझियममधनं बाहेर येऊन आता आपण फ्लेमिंगोचा जो स्पॉट आहे तिथे चाललो आहोत, जेट्टीजवळ. या इथे पण बघा हे अशी 2 व्हीलर पार्किंग वगैरे आहे. तर आता आपण ठाणे क्रीक फ्लेमिंगो सँच्युरी जवळ चाललो आहोत. मरीन ॲनिमल ट्रान्झिट ट्रीटमेंट. तर इथे जर बघितलं व्हिजिटर्स सेंटर डावीकडे, फ्लेमिंगो पॉइंट, मॅनग्रोव्ह ट्रेल, मॅनग्रोव्ह नर्सरी, क्रॅब पॉन्ड, बोर्ड वॉक आणि खाडी निरीक्षण, हे सगळं असं इथे आहे बघा. हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून वाचू शकता. इथे बघा ठाणे खाडी आंतरराष्ट्रीय महत्त्वाची पाणथळ जागा, कन्व्हेन्शन ऑफ वेटलँड्स, संपूर्ण माहिती दिली आहे, हे तुम्ही वाचू शकता. इथे पण बघा हे इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. इथे बघा पुढे आपल्याला ते जेट्टी दिसत आहे. तर इथून पाथवेच्या बाजूने पण बघा हे असं छोटासा असा रोपच्या सोबत असं फ्लोटिंग असा हा पाथवे तयार केलेला आहे. तर या इथे बघाल तर हे बघा असं हे या साईडला पण पाणी आहे, हा पाथवे आहे. आणि हा आता कॉन्क्रीटचा जो काही पाथवे हा इथपर्यंतच आहे. तर इथे आता हा पक्ष्यांचा सीझन नसल्यामुळे फ्लेमिंगोचा ते नोव्हेंबरमध्ये असतात. तर आता पुढे जाण्यात काही पॉईंट नाही आहे. मी तुम्हाला पुन्हा कधीतरी इथले फ्लेमिंगोस दाखवेन. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा ठाणे क्रीकमधला फ्लेमिंगो पॉईंट? इथे सध्या नोव्हेंबरच्या महिन्यामध्येच फक्त फ्लेमिंगो असतात. तर मी तुम्हाला नंतर कधी दाखवीन फ्लेमिंगोचा तो स्पॉट. तर तुम्हाला जर हा ब्लॉग जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.